नमस्कार. उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत चालली. याविषयी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. याविषयी चर्चा करूया डॉक्टर निखिल कुलकर्णी यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. एबीपी न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. आता उष्णतेची लाट ही वाढत चालली. काही ठिकाणी उन्हाळा आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय. त्याच्यामुळे वेदर खूप चेंज होत राहते. बरोबर. तर या उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना खूप त्रास होतो. तर त्याविषयी आपण तुमच्याकडनं थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊया. जरूर. उन्हाळ्यामध्ये आता लहान मुलांची विशेष काळजी कशी घ्यावी? उन्हाळ्यात आपण बघितलं तर लहान मुलांमध्ये त्रास म्हणजे डिहायड्रेशन किंवा हीट स्ट्रोक. तर हे दोन्ही त्रास लहान मुलांसाठी खूप धोकादायक असतात. तर यांच्यामध्ये त्याची स्पेशल काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर सध्या आपण पहिल्यांदा काही बेसिक उपाय डिस्कस करूया. बेसिक उपाय म्हणजे उन्हाळ्यामध्ये मुलांना सगळ्यात पहिली गोष्ट की उन्हात जास्त वेळ जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे. तर उन्हात न जाऊ दिल्यामुळे ते एक्सपोजर कमी राहिलं की बऱ्याचशा प्रमाणात त्रास कमी राहतो. दुसरी गोष्ट, मुलांना थोडेसे हलके कपडे घालायचे, जे सुती असतील किंवा जास्त बॉडी हगिंग नसतील असे कपडे घालायचे. त्याच्यामुळे अंगातली हीट बाहेर पडायला मुलांसाठी छान जातं. तिसरी गोष्ट, लिक्विड इंटेक भरपूर मिळाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पाणी आणि पाण्यासारखी बाकी अजून पदार्थ जे आपले घरगुती ताक, लिंबू पाणी वगैरे आहेत यांचा प्रामुख्याने वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर डाएटमध्ये थोडंसं हलकं जेवण द्यायचं. खूप जास्त हेवी किंवा स्पायसी आणि ऑइली जेवण असं अवॉइड करायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये स्पेशली त्रासामध्ये सगळ्यात जास्त असतं की चक्कर येणं किंवा डिहायड्रेशनची लक्षणं, ज्याच्यामध्ये युरिन कमी होणं वगैरे. तर हे सगळे आयडेंटिफाय करायचे, जेणेकरून यातलं काही त्रास असेल तर पटकन आपण डॉक्टरांची कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. आता तुम्ही जे सांगितले की उन्हाळ्यात उन्हापासून बाहेर जाणं टाळावं, पण काही काही वेळा अशी सिच्युएशन असते की आई वडील दोघेही कामाला जातात, बरं. त्यामुळे त्या मुलाला घेऊन आपल्याला बाहेर जावं लागतं का? बेबी सेटिंगला ठेवलंय किंवा काही काही वेळा काही कार्यक्रम असतात त्या निमित्ताने जावं लागतं. तर अशा वेळेला आपण मुलांना बाहेर नेताना काय काळजी घ्यायला लागेल किंवा या वेळेला कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात? ठीक. तर लहान मुलांना कसं ऑब्व्हियसली जसं तुम्ही म्हणलात की मध्ये मध्ये बाहेर काही कारणासाठी न्यावं लागतंच. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपोजर टाळायचं. ठीक आहे, तुम्ही घराच्या बाहेर पडलात पण डायरेक्ट सूर्याचं एक्सपोजर लागणार नाही अशी काळजी घ्यायची. म्हणजे समजा बाहेर कुठे गेलात तर थोडं सावलीची जागा बघून उभं राहायचं किंवा मुलांना तिकडे खेळवायचं. त्याच्यानंतर बाहेर पडताना टोपी घालायची किंवा छत्री वापरायची, जेणेकरून डायरेक्ट उन्हापासून मुलांचा बचाव होऊ शकेल. त्याच्यानंतर थोडंसं कवर्ड व्हेकल्स वापरायचे, म्हणजे ऑटो किंवा कॅब वगैरे वापरूनच जायचं, डायरेक्ट बाईकवर किंवा असं जाण्यापेक्षा ओपनली. त्याच्यानंतर जेव्हा जाल तेव्हा मुलांना हलक्या रंगाचे कपडे घालायचे, जेणेकरून ऊन कमी ॲब्सॉर्ब होईल, जास्तीत जास्त ऊन रिफ्लेक्ट होईल. तर या काळजी बेसिकली घ्यायच्या मुलांमध्ये. आणि आता लहान मुलांचा या दिवसात आहार कसा असावा? लहान मुलांमध्ये थोडंसं उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जर नोटीस केलं किंवा ॲज अ फिजिशियन म्हणून मी सांगतो की उन्हाळ्याच्या दिवसात हे उलटी, जुलाब याच्यासारखे आजार लहान मुलांमध्ये खूप कॉमन असतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाहेरचं खाणं हे अवॉइडच केलं पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. कारण उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं पाणी पण खराब असतं आणि प्लस बरेचसे पदार्थ जे स्टोअर करून ठेवलेले असतात ते वापरले जातात. त्यामुळे या दिवसांमध्ये बाहेरचं खाणं शक्यतोवर अवॉइड करायचं. आता बाकी जेवण जे आहे तुमचं त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस जेवण पण हलकं असं मिळालं पाहिजे. आता त्याच्यामध्ये लिक्विड पार्ट हा खूप प्रामुख्याने पाहिजे. तर लिक्विड म्हणजे दूध चालेल, ताक चालेल, लिंबू सरबत, नारळ पाणी, सूप, हे सगळे घरचे पदार्थ आपण देऊ शकतो. सॉलिड फूड्समध्ये रेग्युलर घरचं बनवलेलं चालू शकतं, पण त्याच्यामध्ये पण स्पायसी किंवा ऑइली अवॉइड करायचं. आणि एक स्टेज पुढे जाऊन मी सांगेन की शक्यतो नॉनव्हेज पण कमी ठेवायचं. कारण थोडंसं पचन उन्हाळ्याच्या दिवसात बाकी सीझनपेक्षा अवघड असतं, पचायला जड असतात पदार्थ. म्हणजे ह्या दिवसात मुलं नुसतं पाणी किंवा थंड पेय हे एक्झॅक्टली. पिण्याच्या कडे आपला पण तसा कल असतो, त्याच्यामुळे त्यांचं असणं स्वाभाविकच आहे. स्वाभाविक आहे. पण त्याच्यामुळे मग जेवणही मुलांना कमी जातं. एक्झॅक्टली कमी जातं. पण आता कसं आहे, आहारातच तुम्ही असे पदार्थ घेतलेत की ज्याच्यात लिक्विड पार्ट जास्त आहे, तर मुलांना तहानही भागेल आणि थोडंसं भूक ऍक्च्युली उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पाहिलं तर कमी एनर्जी लागतं. रिक्वायरमेंट कमी लागते. त्यामुळे थोडं लिक्विड पार्ट आपल्याला चालून जातो. सो सूप किंवा ताक अशा पदार्थांचा समावेश केला की ते पौष्टिक पण होऊन जातं. आता एक वेगळा आणि महत्वाचा प्रश्न. उन्हाळ्याच्या दिवसात मे महिन्यामध्ये जास्त करून मुलं गावी जातात किंवा फिरायला जातात. त्यावेळेला त्यांच्या पाण्यात बदल होतो आणि त्यांना उलट्या आणि जुलाब हा त्रास खूप होतो. लहान मुलांना तर पाण्यात बदल झाला की लगेच तो त्रास चालू होतो. अगदी मग बरोबर. अशा वेळेला ते खूप डिहायड्रेट होतात. त्यावेळेला काय काळजी घ्यावी? सगळ्यात पहिल्यांदा डिहायड्रेशनची लक्षणं तुम्हाला ओळखता आली पाहिजेत. सो डिहायड्रेशनची लक्षणं म्हणजे तोंड कोरडं पडणं, ओके. खूप जास्त स्वेटिंग होणं, थोडंसं असं म्हणूया की चक्करसारखं येणं, चक्कर किंवा अस्वस्थ वाटणं.
पण तर ही आता सगळी लहान मुलांना अस्वस्थ आणि हे सगळे वाटणं- लक्षण आहेत, पण हे हा. पॅरेंट्सना ओळखायला थोडंसं अवघड जाऊ शकतं. हा. म्हणून पॅरेंट्सनी लक्ष द्यायचं की लघवी किती होते. बाळांमध्ये जर लघवी कमी होत असेल किंवा डार्क येलो होत असेल तर याचा अर्थ बाळाच्या अंगातलं पाणी कमी झालंय, तर ते एक डिहायड्रेशनचं कॉमन लक्षण आहे. तर याच्याकडे नेहमी लक्ष ठेवायचं आणि यातलं काही पण लक्षण वाटलं तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायचं. उन्हाळ्यात काय करावं हे तर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं. आता आपण डॉक्टरांना विचारूया उन्हाळ्यातून आल्यानंतर काय करू नये. सो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 11 ते 4 ही वेळ जी असते कडक उन्हाची, ही टोटली स्किप केली पाहिजे. अगदी ज्या अनअवॉइडेबल गोष्टी असतील त्या सोडून ही वेळ टोटली स्किप करायची बाहेर जाण्यासाठी. त्याच्यानंतर उन्हात जर जावंच लागलं तर बाहेरून आल्यावर थोडंसं शांतपणे हवेशीर ठिकाणी बसून घ्यावं. लिक्विड इंटेक भरपूर ठेवावं, पण सडनली असं नाही करायचं की त्याच्यात एकदम तुम्ही थंड पाणी पिऊन घेतलंय. सो इट क्रिएट्स अ बॅड थिंग. ठीक आहे. सो थंड अतिशीतपेय ही अवॉइड करायची उन्हाळ्यात. ओके. आणि त्याच्यानंतर डाएटमध्ये हलका आहार घ्यायचा, ज्याने पोटाला त्रास होणार नाही. आपल्याकडे थोडंसं हिस्टॉरिकल रेफरन्स घेतला किंवा ट्रॅडिशनल गोष्टी म्हणल्या तर उन्हातून आल्यावर गुळ पाणी घ्यायची पद्धत होती. पद्धत आहे. तर गुळ पाणी घेतल्यामुळे थोडीशी एनर्जी पण मिळते, हायड्रेशन पण बरोबर. मिळतं आणि शरीरामध्ये पाणी टिकून राहतं. तर ती एक खूप चांगली पद्धत आहे. उन्हाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी आणि आता उष्णतेची जी लाट येते त्यामध्ये लहान मुलांना आपण कसं जपावं याविषयी आपल्याला डॉक्टर निखिल कुलकर्णी यांनी खूप छान माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. एबीपी न्यूज डोंबिवली.